मी अर्थातच निलेश प्रभू आपलं सर्वांचं स्वागत आहे फायनान्स विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज आपण बोलणार आहोत इंडेक्स फंडबद्दल. मंडळी, म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणार असू तर आपल्याकडे दोन वेज असतात. एक पॅसिव्ह म्युच्युअल फंड आणि दुसरा ॲक्टिव्ह म्युच्युअल फंड. ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडमध्ये फंड मॅनेजर जो आहे तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते स्टॉक्स सिलेक्ट करणं, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी, इन्व्हेस्टमेंट स्टाईलनुसार आणि जे काही फॅक्टर त्यांनी कन्सिडर केलेलं आहे त्या पर्स्पेक्टिव्ह त्या रिस्पेक्टिव्ह म्युच्युअल फंडसाठी, तर त्या बेसिसवरती स्टॉक सिलेक्शन करणं ही पूर्णतः त्या फंड मॅनेजरची जबाबदारी असते. आणि इन केस ऑफ इंडेक्स फंड मॅनेजरला फक्त जो काही इंडेक्स आहे तर त्या इंडेक्सला कॉपी करणं एवढंच त्यांचं काम असतं. पण हे इंडेक्स काय असतं? जसं नाव सांगतं आहे, इंडेक्स आपली नोटबुक असते बरोबर, तर त्याच्यामध्ये इंडेक्स असतं म्हणजे अनुक्रमांक. पुस्तकाच्या सुरुवातीला कुठल्या पेजवरती कुठला धडा आहे त्याबद्दल माहिती दिलेली असते, तो इंडेक्स बरोबर. तसंच शेअर्स जे ट्रेड होत आहेत, निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, तर तिथे इंडेक्स किंवा एक रँकिंग बनलेलं असतं वेगवेगळ्या फॅक्टर्सच्या बेसिसवरती. आणि जो एखादा इंडेक्स फंड ज्या फॅक्टरला फॉलो करत असेल तर त्या बेसिसवरती स्टॉक सिलेक्शन करणं एवढंच त्यांचं काम असतं बरोबर. तर हे झालं इंडेक्स फंडबद्दल. समजा आपण निफ्टी 50 इंडेक्सबद्दल बोलत असू तर त्या केसमध्ये निफ्टीचा जो आपला इंडेक्स आहे तर त्या केसमध्ये टॉप 50च्या कंपन्या आहेत मार्केट कॅपिटलायझेशनच्या बेसिसवरती, म्हणजे त्यांची जी ओव्हरऑल वेल्थ आहे तर त्या बेसिसवरती ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत तर त्यांचं सिलेक्शन या निफ्टी 50मध्ये असतं. जर आपण मिड कॅपचं हे पकडलं, मिड कॅपचा इंडेक्स फंड पकडला किंवा स्मॉल कॅपचा इंडेक्स फंड पकडला तर त्या केसमध्ये त्या इंडेक्सेसला कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला असतो किंवा त्या इंडेक्सला ते कॉपी केलेलं असतं बरोबर. इंडेक्स म्हणजे काय? ते फक्त रँकिंग आहे. वेगवेगळ्या फॅक्टर बेसिसवरती ते असू शकतं. एक तर मार्केट कॅपिटलायझेशन बेसिसवरती असू शकतं किंवा व्हॅल्यू बेसिसवरती असू शकतं किंवा मोमेंटम बेसिसवरती असू शकतं बरोबर. व्हॅल्यू आणि मोमेंटम ह्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत इन टर्म्स ऑफ इंडेक्सिंग तर ते आपण नंतर बघू. सध्या आपला फोकस आहे फक्त मार्केट कॅपिटलायझेशन या बेसिसवरती जे इंडेक्स फंड आहेत त्या बेसिसवर. जर तुम्ही बघायला गेलात तर सध्या आपल्याकडे दोन नॉर्मल इंडायसेस असतात. एक सेन्सेक्स ज्याच्यामध्ये टॉप 30 कंपन्या इन्क्लुडेड असतात आणि दुसरा निफ्टी ज्याच्यामध्ये निफ्टी 500 असतं नॉर्मली, पण त्याच्यामध्ये लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या बेसिसवरती कॅटेगरायझेशन केलेलं असतं. लार्ज कॅपमध्ये मार्केट कॅपिटलायझेशनच्या हिशोबाने 1 नंबरपासून 100 टॉपच्या ज्या 100 कंपन्या असतात त्या लार्ज कॅपमध्ये येतात. मिड कॅपमध्ये 101 नंबरपासून 250पर्यंत म्हणजे टोटल 150च्या आसपास कंपन्या मिड कॅपमध्ये येत असतात. आणि 250च्या वरच्या ज्या कंपन्या आहेत मार्केट कॅपिटलायझेशनच्या बेसिसवर तर त्या येतात स्मॉल कॅपमध्ये. आता ह्यांचा जो प्रत्येकाचा लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप ह्यांचा जो इंडायसेस बनलेला असतो तर त्या बेसिसवरती एखादा म्युच्युअल फंड असू शकतो जो त्या इंडायसेसला कॉपी करतो. समजा जर आपला इंडायसेस असेल निफ्टी 50वाला तर तो टॉपच्या ज्या 50 कंपन्या आहेत त्यांनाच फॉलो करणार आणि त्या बेसिसवरती तेवढ्याच कंपन्यांचं सिलेक्शन, स्टॉक्सचं सिलेक्शन म्युच्युअल फंडमध्ये होईल आणि जे काही आपण पैसे इन्व्हेस्ट करणार तर ते त्या कंपन्यांमध्येच इन्व्हेस्ट होतील. सेम स्मॉल कॅपमध्ये, सेम मिड कॅपमध्ये. आता हे जे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो किंवा जे म्युच्युअल फंड म्हणतो त्यामध्येही दोन प्रकार असतात. एक असतं इक्वल वेट आणि दुसरं असतं इन टर्म्स ऑफ मार्केट कॅपिटलायझेशन. इक्वल वेट हे जे आहे तर त्यामध्ये ज्या पहिल्या टॉप, समजा एखादा म्युच्युअल फंड असेल निफ्टी 50 इक्वल वेटचा, तर त्या केसमध्ये ज्या टॉपच्या कंपन्या आहेत तर त्यांच्यामध्ये जो काही आपण पैसा इन्व्हेस्ट करतो म्युच्युअल फंडमध्ये तो इक्वली डिवाइड होऊन जाईल. हा इक्वल वेटचा जो कॉन्सेप्ट आहे तो. दुसरा जो आहे तो आहे मार्केट कॅपिटलायझेशन बेसिसवर. तर त्या केसमध्ये तर ते एखादं समजा
पहिली कंपनी आहे रिलायन्स, तर त्यांचा जो पर्सेंटेज ऑफ हे आहे मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये पहिल्या 50 कंपन्यांमध्ये, तर तो समजा 10% आहे. तर आपल्या 1000 रुपये आपण जर इन्व्हेस्ट केले असतील तर 100 रुपये जे आहेत ते फक्त रिलायन्समध्येच होतील. हे मार्केट कॅपिटलायझेशन बेसिसवरती जो इंडेक्स फंड असेल त्यामध्ये इक्वल वेटमध्ये मात्र ह्या 50 कंपन्यांमध्ये इक्वली डिवाइड होईल आणि मला वाटतं 20 रुपये प्रत्येक कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट होतील असं आहे. सर सेम आपल्याला इंडेक्स फंड जो आहे सिलेक्ट करतो आपण, तो आपल्याला आपल्या रिस्क कॅटेगरीनुसार सिलेक्ट करायचा आहे. आपली रिस्क कॅटेगरी रिस्क प्रोफाईल का आहे त्या बेसिसवरती आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. आपली जर बेसिक रिस्क असेल किंवा आपली जास्त रिस्क आपल्याला घ्यायची नसेल तर आपण निफ्टी 50 जो नॉर्मली ॲक्सेप्टेबल हे आहे लिस्ट व्होलाटाईल इंडेक्स आहे त्याला फॉलो करू शकतो आणि त्या बेसिसवरती जे म्युच्युअल फंड आहे त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. सो मंडळी, तुर्तास एवढं. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत मोमेंटम आणि व्हॅल्यू बेस्ड इन्व्हेस्टिंग.